सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलोजी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। मंचावरती उपस्थित महाराष्ट्राचे भाग्यविधाते, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आणि खास करून मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक असे बदल घडवणारे, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, CCTVs असतील आणि मुंबई शहराला भोंगामुक्त करणारे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, कॅबिनेट मंत्री माझे मोठे भाऊ आशिष शेलार साहेब, कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, विधान परिषदेतील भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण दरेकर साहेब, प्रसाद लाड साहेब, आमदार मिहिर कोटेचाजी, माजी खासदार मनोज कोटकजी, माजी खासदार गोपाळ शेट्टीजी, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार रोगेश सागरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सुनील राणेजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष भाई गिरकरजी, मधु चव्हाणजी, राज पुरोहितजी, प्रकाश मेहताजी, या ठिकाणी उपस्थित आमदार कॅप्टन सेल्वनजी, आमदार पराग अवणीजी, आमदार मनीषाताई चौधरी, माजी आमदार भारतीताई लवेकर, आमदार विद्या ठाकूरजी, आमदार चित्राताई वाघजी, श्रीकांत भारतीयजी, मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवानाजी, तसेच आमदार राजन सिंगजी आणि नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक बाळा तावडेजी, ज्ञानमूर्ती शर्माजी, वीरेंद्र म्हात्रेजी, नीरज उभारेजी, शलाकाताई साळवीजी, दीपक दळवीजी, पराग शाहजी आमदार आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहाजी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो। आपण माझ्यावरती जो विश्वास दाखवलात आणि जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे त्यासाठी मी आभार प्रकट करतो आणि तसंच एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या इथल्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समोर नतमस्तक होतो। या मुंबई शहराचा अध्यक्ष आणि या मुंबईच्या महानगरपालिकेची येणारी निवडणूक, हे मुंबई शहर 1947 नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितलेलं हे मुंबई शहर, 1980च्या दशकांमध्ये गिरणी कामगारांचा संप बघितलेलं हे मुंबई शहर आणि 1985च्या नंतर अंडरवर्ल्डनी या मुंबई शहराचा ताबा कसा घेतला याचाही अनुभव घेतलेलं हे मुंबई शहर आणि त्यानंतर 1992 साली बॉम्बस्फोट झाले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मुंबई शहराला जर काही दिलं असेल तर 1995 साली ज्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेला आदरणीय गोपीनाथजी मुंडे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सवर हवा घालून
या मुंबई शहरातनं कायमचं अंडरवर्ल्ड संपवण्याचं काम हे गोपीनाथजी मुंडेंनी त्यावेळेला केलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पहिल्यांदा मुंबईला कंजेशन फ्री करण्याकरता त्याच 95 ते 99च्या दरम्यान नितीन गडकरी साहेबांनी 56 उड्डाण पूल या मुंबई शहरामध्ये बांधून खऱ्या अर्थानं मुंबईला कंजेशन फ्री करण्याचं काम त्यावेळेला नितीन गडकरीजींनी केलं. त्यानंतर आपण बघितलं 1999 ते 2014 कशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं हे आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतला. त्याच कालावधीमध्ये 2006 मध्ये ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले, BHT मध्ये ब्लास्ट झाले. 2008 मध्ये दक्षिण मुंबईमध्ये जो मोठा हमला या मुंबई शहरावरती झाला त्यावेळेला गृहमंत्री त्यावेळेचे असं म्हणाले होते की आम्ही संपूर्ण मुंबई शहराला CCTV कॅमेरे लावू. परंतु 2008 ते 2014 CCTV कॅमेऱ्याचं साधं टेंडरही त्यांना काढता आलं नाही. 1999 ते 2014 आपण मुंबईत एक मेट्रो बघितली, एक मेट्रो अंधेरी ते घाटकोपरची 11 किलोमीटरची एक मेट्रो. आणि अशा प्रकारचा काळ महाराष्ट्राने बघितल्यानंतर 2014 मध्ये महाराष्ट्राच्या क्षितिजावरती असा उगविला सूर्य नवा. महाराष्ट्राच्या क्षितिजावरती असा उगविला सूर्य नवा. आणि 2014च्या नंतर ज्या प्रकारे, ज्या गतीने, ज्या प्रामाणिकतेने महाराष्ट्रात तर अनेक जलयुक्त शिवार असेल, समृद्ध एक्सप्रेसवे असेल, परंतु या मुंबई शहरामध्ये कोस्टल रोडची पहिली संकल्पना कोणाची होती? काँग्रेसवाल्यांची होती. अरे आपल्याच सरकारकडनं एक परवानगी सुद्धा ते आणू शकले नाहीत. त्या कोस्टल रोडचं भूमिपूजनही देवाभाऊंनी केलं आणि उद्घाटनही देवाभाऊंनी केलं. अटल सेतूची संकल्पना 1970च्या दशकातली संकल्पना होती. काय करू शकले? 30-40 वर्ष काही करू शकले नाहीत. त्याचं भूमिपूजनही देवाभाऊंनी केलं, उद्घाटनही देवाभाऊंनी केलं. 2008 मध्ये गृहमंत्री म्हणाले होते आम्ही CCTV कॅमेरा लावू. 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर CCTVचं टेंडर काढलं आणि 2016 मध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये 7000 पेक्षा जास्त CCTV कॅमेराज हे आपल्या देवाभाऊंनी लावले. नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल किंवा वरळीतल्या BDD चाळीमधल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 500 फुटाचं घर बनवून देण्याचं काम असेल, ही सर्वच्या सर्व कामं ही गेल्या 11 वर्षामध्ये आपल्या लाडक्या देवाभाऊंनी घडवून आणली. नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारचं त्यांना असं पाठबळ होतं की 7 लाख कोटीपेक्षा जास्त निधी हा मोदीजींनी फक्त आणि फक्त मुंबई करता दिला. या तुमच्या आणि माझ्या मुंबई करता दिला. रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा, एस्कलेटर्स, AC ट्रेन्स, अनेक प्रकारचे आमूलाग्न बदल, क्रांतिकारक बदल हे गेल्या मुंबई शहरामध्ये फक्त 11 वर्षामध्ये आपल्याला मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि देवाभाऊंच्या सरकारच्या मार्फत हे आपल्याला पाहायला मिळाले. पण हे सर्व बदल हे मुंबई शहरामध्ये होत असताना हे बदल केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काय झालं? 1997 ते 2022 25 वर्ष काय 2G 3G कोलगेट फिलगेट काय नाही. या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार हा आपण 1997 ते 2022 या कालावधीमध्ये आपण बघितला. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीवर 5% जगतात आणि मराठीच्या गप्पा करतात. कोविडच्या काळामध्ये तर कळसच केला. यांनी थर्मोमीटर नाही सोडले, यांनी ऑक्सिमीटर नाही सोडले, यांनी PP किट नाही सोडल्या, यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत. कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपण केलेलं 25 वर्षामध्ये काम काय? शोकेस करायला काहीच नाही.
आमच्याकडे हजार कामं आहेत देवाभाऊंनी केलेली, जी आम्ही सांगू शकतो, छाती ठोकून सांगू शकतो. होय कोस्टल रोड आम्ही केला, होय अटल सेतू आम्ही केला, होय सीसीटीव्ही आम्ही लावले, होय बीडीडी चाळीतले मराठी माणसाचं घर आम्ही केलं, नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही करतोय. 10 कामं आहेत. तुमच्याकडे काय आहे सांगायला? तुमच्याकडे सांगायला काय नाही. म्हणून गेली 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आली की ह्यांना मराठी माणूस आठवतो. यांना मराठीचा मुद्दा हा दर मुंबईच्या महानगरपालिकेच्या 6 महिने आधी आठवतो. आणि तेच डायलॉग, तेच मुद्दे. अरे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला. आणि बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर तर आपल्या देवाभाऊने मिळवून दिलं. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. येथल्या नभा नभात गरजते मराठी, येथल्या कळी कळीत हासते मराठी, पाहुणे असंख्य पोसते मराठी. पर भाषा यह संपर्क का माध्यम होती है, संघर्ष का नहीं. या मराठी माणसाला बदनाम करण्याचं राजकारण करतायत, हे षडयंत्र रचताय. अरे मराठी माणसाचं हृदय समुद्रा इतकं अथांग आणि आभाळा इतकं विशाल आहे. या मुंबई शहरामध्ये, या देशाच्या कानाकोपऱ्यातून जे कोणी येतात, या महाराष्ट्रात राहतात, या मुंबईत राहतात, मराठी भाषा बोलतात, ते सर्व मराठी आहेत असं आम्ही समजतो. आणि तुम्ही या मारामाऱ्या करून, कुट्या करून देशभरात नाही जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव तुम्ही बदनाम करताय, आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता. परंतु मराठीचा मुखवटा पुढे करायचा, चेहरा पुढे करायचा आणि त्याच्या मागून एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे, एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे. आणि ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे. आपण बघितलं की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते, कुणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्ब स्फोटचे आरोपी प्रचार करत होते. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना कुठल्या घोषणांनी रिप्लेस केलं होतं. आणि त्यामुळे या अशा प्रकारचं राजकारण, आपलं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्याकरता या मुंबई शहरामध्ये काही लोक करत आहेत. आपल्या मतांच्या लांगुल चालना करता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे. आणि म्हणून ही लढाई, होय ही लढाई मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची लढाई आहे. ही लढाई मुंबईच्या विकासाची लढाई आहे, ही मुंबईच्या प्रगतीची लढाई आहे, ही मुंबईच्या उन्नतीची लढाई आहे. पण त्याच बरोबर ही लढाई ही मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे. आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे. त्या शहरांचा रंग बदलतो आहे. त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालून कधी वाळू सरकली, हे त्यांना कळलंच नाही. आणि याचं प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनावं आपण जर चेक केली किंवा तपासली तर तुम्हाला त्याचं उत्तर कळेल. त्या महापौरांची आडनावं काय आहेत ते बघा, आणि त्याच्यातनं तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर, मुंबईच्या दरवाजावरती कुठली धोक्याची घंटा आहे, कुठलं षडयंत्र आहे, कुठलं राजकारण रचलं जात आहे. आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत, मतांच्या लांगुल चालना करता. आणि जर त्यांच्या हातातून या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल?
वर्सोव्यात बघितलं आपण काय झालं. वर्सोवा पॅटर्न, एक नवीन वर्सोवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत. मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे. आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल. प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल, किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोव्यासारखा कोणीतरी हारून खान निवडून येईल, किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल. आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय. कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि म्हणून धनुष्युटा प्रहार कर, तू सबसे पहला वार कर, सिंहसी दहाड़ कर, शंकसी पुकार कर, रुके न तू, थके न तू, झुके न तू, थमे न तू, तू युद्ध कर, तू युद्ध कर, तू युद्ध कर, तू युद्ध कर. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या लाडक्या देवा भाऊंनी जो प्लॅटफॉर्म लॉन्च केला, प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल, ती लिंक भरून घेईल, मुंबईकरांच्या सूचना घेईल, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा. ही मोहीम पुढचे 2 महिने आपण सर्व मिळून राबवू. आणि या सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टीचा आणि आपल्या मुंबईकरांचा जाहीरनामा आपण तयार करू. ज्या जाहीरनाम्याच्या आधारावरती येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या विजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालणारा मुंबईचा महायुतीचा महापौर आपण सर्व मिळून, मुंबईकर मिळून त्या ठिकाणी बसवू. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी एवढा संदेश देतो की विश्वास तेरी शक्ती है, संघर्ष तेरी भक्ती है, तेरा कर्म ही तेरी विजय है, तेरी विजय है, तेरी विजय है. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.